बरं, या युतीमुळे नेहमीप्रमाणेच मराठी माणूस आणि हिंदुत्व हे मुद्दे पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार असून यावरून आता ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच झुंपलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठी अस्मितेच्या पोस्टरबाजीनं लक्ष वेधलेलं होतं। दरम्यान नव्यानच युती जाहीर केलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत विजयाचा विश्वास व्यक्त केला, तो बोलून दाखवला। मुंबईचा महापौर मराठी आणि आमचाच होणार आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं। यावर भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी मात्र जोरदार पलटवार केला। शेलार यांनी देखील ठामपणे सांगितलंय की मुंबईचा महापौर मराठीच होणार। मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून तुमचा महापौर कोणत्या गल्लीतून किंवा मोहल्ल्यातून येणार हे जाहीर करा असं आव्हान दिलेलं आहे। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। भाजपची प्रतिक्रिया खूप स्पष्ट आहे। मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल, महायुतीचाच असेल। आता दुसऱ्या त्यांच्या नवीन झालेल्या मित्रपक्षाने म्हणजे उद्धवजींच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली नाही, कारण कदाचित मामू यांच्याकडनं त्यांना संमती आली नसेल। नवीन मामू कोणीतरी जोडलेत त्यांनी, त्यांची संमती आल्यावर ते बोलतील। बरं, दोन्ही बाजूंकडून मराठी महापौर होणार असल्याचा दावा केल्यानं आता मुंबईकर कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली असली तरी कोण किती जागांवर लढणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे। बरं, ज्यावेळी दोन्ही पक्षांना जागा वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत जागा वाटपाबाबत संकेत देत होते। बरं, तितक्यात उद्धव ठाकरेंनी विषय मोडत जागा वाटपाचा सस्पेन्स कायम ठेवला। त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत। आता आमचं दोघांचंच घर आहे ना, दार बंद कशाला करायचं निवडणुकीपूर्वी? अरे झालेलं आहे ना जागा वाटप। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं। नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं। नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। अजून शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ठाकरेंच्या शिवसेनेची जागांबाबत बोलणी सुरू असल्यानं कदाचित उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगण्यापासून रोखलं असावं असं वाटत असतानाच राज ठाकरेंनी फॉर्म्युला जाहीर न करण्याचं कारण सांगितलं। यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाजपवर जोरदार निशाणा साधला। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। एकूणच काय तर या